नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण अस्तरच्या ब्लाउजचा पाठीमागचा भाग कसा शिवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी मी अस्तरच्या कटिंगवर पिसाची जी कटिंग असते ती सरळ बाजू आतल्या साईडने आणि उलटी बाजू वरच्या साईडने ठेवून घेतलेली आहे। आणि आता मी खालच्या साईडने टिप मारून घेत आहे। खालच्या साईडने टिप मारून झाल्यावर आपल्याला वरच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे गळ्याच्या साईडने फक्त आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थितरित्या गळ्याच्या साईडने टिप मारून घेतल्यावर आपल्याला गळ्याच्या आतील जो पिसाचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याला खाचा मारून घ्यायच्या आहेत। आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा भाग सरळ करून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे हात घालून आपल्याला तो भाग सरळ करून घ्यायचा आहे, जेणेकरून पिसाची जी सरळ बाजू आहे ती वरती येते। आणि आता आपल्याला सुरुवातीला खालच्या साईडने आणि नंतर गळ्याच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थितरित्या टिप मारून घ्यायची आहे, आपल्या अस्तर खाली दिसता कामा नये। प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील। मध्येच दोरा तुटला। आता मी गळ्यालाही टिप मारून घेत आहे। आता आपल्याला ब्लाउजच्या चारही बाजूंनी टिपा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून अस्तर आणि पिसाचा भाग एकमेकांना व्यवस्थितरित्या जॉईंट होतील। हा भाग जोडताना एवढी काळजी घ्यायची आहे की पिसाला खालच्या साईडने कुठेही घोळ येऊ देऊ नका। जेवढे शार्प कापड धरतात तेवढी तुमची टिपही छान होईल आणि पिसाला घोळही येणार नाही। अशा रीतीने आपण चारही भाग शिवून घेतलेले आहेत। आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते मी कट करून घेत आहे। आता आपल्याला खालच्या साईडने टक्स मारायचा आहे। हा टक्स मी मोजून घेत नाही, गळ्याच्या आकारानुसार हा टक्स मारते, म्हणजे गळ्याच्या जवळपास आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। जास्त गळ्याच्या खालीही मारायचा नाही किंवा जास्त गळ्याच्या वरतीही मारायचा नाही। अशा रीतीने आपण टक्स मारून घेतलेला आहे। आता आपण दुसराही टक्स मारून घेऊ। प्लीज तुम्हाला व्हिडिओमधले काही समजत नसेल तर मला नक्कीच कमेंट करा, मी नक्कीच पूर्णपणे समजावून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन आणि ब्लाऊज संबंधित बारीक बारीक टिप्सही देण्याचा प्रयत्न करेन। आपला पाठीमागचा भाग शिवून पूर्ण आहे।